सुभेदार साहेब, आम्हाला न्याय द्या. माझ्या घरात घुसून माझ्या निष्पाप बाळाला पळवून नेलं होतं यांनी. आणि ते बाळ आमच्याकडून हिरावून घेणार अशी धमकी देत होते ते आम्हाला वारंवार. आम्ही जाऊच, पण जायच्या आधी या स्वामींच्या सेवेकरांना एक प्रश्न विचारा की ते स्वामी या शिवनाच्या बाळाला घेऊन गेले होते की नाही. सांगा. गप्प का बसलात? नाही म्हणजे तसं नाही. स्वामी, अहो शिवनाथ आणि राधा आले होते. त्यांनी तुमच्यावर आरोप केलाय की तुम्ही त्यांचं बाळ पळवून नेलं म्हणे. असा कसा आरोप करू शकतात ते तुमच्यावर? कारण आम्हीच बाळ घेऊन गेलो होतो. बघितलं सुभेदार साहेब, यांचं मौन सगळ्यात मोठं उत्तर. मौन म्हणजे कबुली नसते असं म्हणतात, पण सत्य लपवण्यासाठी जेव्हा शब्द संपतात तेव्हा मौन खूप काही सांगून जातात. नाही होत, तसं नाही आहे. पण तसं काय नाही तर मग कसं आहे सांगा ना. आता तरी कळलं का आम्ही खरं बोलतोय ते, की अजूनही त्या स्वामींचे भक्त आहात म्हणून दुजाभाव करणार आहात. काय म्हणालात? दुजाभाव. या पदावर असल्यापासून आम्ही कधीही कुणाशी तुझा भाव केलेला नाही. मग सिद्ध करा आणि खरं खोटं करा की तुम्ही त्या स्वामींचे भक्त आहात, ते कायद्याचे रक्षक. मार्तंड महाराज, आज होऊनच जाऊ द्या. शिवनाथ, आपल्याला न्याय हवा आहे. आणि सुभेदार साहेब, न्याय जर सर्वांसाठी सारखाच असेल तर मग स्वामींसाठीही असावा. गुरुदेव गुरुदेव. लिहा लिहा. कसला विचार करताय? स्वामी स्थानावर जा आणि त्यांना हे फरमान दाखवा. त्यांच्यावर दाखल होऊ घातलेल्या खटल्यासंदर्भात त्यांनी चावडीवर उपस्थित राहावं, यासाठी हे अधिकृत फरमान आहे. जा. जी सुभेदार. खरंच हे घडतंय? स्वामींना चावडीवर बोलवलंय? राधा बाळाणीकडे. नाही, मी नाही देणार. सुभेदाराकडे जाऊन तुम्ही आमच्यावर खटला भरलाय, पण लक्षात ठेवा, आमच्या न्यायालयात आम्ही तुमच्यावर खटला कधीच दाखल केलाय. फरक एवढाच आहे की तुम्ही आमच्यावर आरोप करून न्याय मागत आहात आणि आम्ही तुमच्या कर्माचा हिशोब पाहून न्याय निवाडा करणार आहोत, आणि त्याचा न्याय निवाडा करायला आम्ही घेतलाय.
पुन्हा कशी आली? हे काय होत आहे? बाळ दे. नाही, हे बघा, तुम्ही माझ्या बाळापासून लांब राहा. राधा, आम्ही बाळाकडे येणार. नाही त्याला आमच्याकडे दे. नाही, मी माझं बाळ तुम्हाला देणार नाही. त्याला आमच्या हाताने दूध पाजू दे. त्याचं पोट भरलं की आम्ही निघून जाऊ. नाही, तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही पुन्हा माझ्या बाळाला चोरून घेऊन जाणार. तुझा आमच्यावर विश्वास नाही, पण त्यात त्या बाळाची चूक काय? त्याचं पोट भरू दे ना. हे बघा, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. जर तुम्ही गेला नाहीत ना, तर मी खरंच आरडाओरडा करेन आणि अख्खा गाव गोळा करेन. हा, कर, आरडाओरडा कर, गाव गोळा कर, सुभेदारालाही बोलव. पण बाळाची भूक थांबणार आहे का त्यांनी? हे बघ, आम्ही कोणाशी भांडायला आलेलो नाहीये. आम्ही फक्त त्या बाळाचं पोट भरायला आलो. नाही, नको म्हणते ना मी. जोवर या बाळाची भूक शांत होत नाही तोवर आम्ही इथून जाणार नाही. आमच्यापासून पळाली स्त्री पुन्हा आमच्या समोरच येऊन उभी राहणार. मी पुन्हा इथे कशी आली? हे बघा, तुम्ही किती जादूटोणा केलात ना, तरी मी माझ्या बाळाला तुम्हाला देणार नाही. मी नाही देणार माझ्या बाळाला. मी पुन्हा कशी येते इथे? मी पुन्हा कशी येते इथे? तुम्ही इथे कसे आला? यत्र तत्र सर्वत्र, जळी स्थळी काष्टी पाषाणी, आम्ही सगळीकडे असतो. बाळ दे. नाही, माझं बाळ, हे कसं शक्य आहे? माझं बाळ तुमच्या कुशीत कसं गेलं? बाळाला भूक लागली की ते रडतं. कोण बरोबर कोण चूक हे त्याच्यासाठी काहीच महत्वाचं नसतं. त्याला फक्त माया हवी असते आणि पोटभर अन्न. हो की नाही बाळा? मोठ्यांच्या अहंकाराची किंमत लहानग्यांनी मोजू नये, कळलं का? माझं बाळ, माझं बाळ. बाळ आम्हाला घ्यायचंय हे आम्ही आधीच सांगितलं. पण आता तुम्हाला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत उत्तर देऊन आम्ही ते घेणार आहोत. शिवशंकर शंभो. स्वामींना हे सगळं करून काय सिद्ध करायचंय? स्वामी, चला. चला म्हणजे? आम्हाला माहिती आहे. म्हणजे स्वामी, तुम्हाला माहिती आहे आम्ही कशासाठी आलोय ते? आम्हाला माहित नसतं तर तुम्हालाही माहित नसतं. तेही खरंच आहे म्हणा. हे ब्रह्मांड नायक आहेत, विधाते आहेत. त्यांना जी गोष्ट माहीत नसेल ती जगात इतर कुणालाही माहीत असणं कसं शक्य आहे? स्वामी, आमच्याकडून जर काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. आम्ही स्वइच्छेने इथे आलेलो नाही आहोत. सुभेदार साहेबांचा फरमान आहे. स्वामी, स्वामी, आमच्या बरोबर चावडीवर चला. आम्ही फक्त आमचं कर्तव्य बजावतोय स्वामी. चला.
कुठल्याही फरमानापेक्षा आम्हाला आमचे स्वामी मोठे आहेत. कुठल्याही कायद्याच्या कागदापेक्षा आम्हाला त्याची प्रतिष्ठा जास्त मोठी आहे. स्वामी देवांनी आजवर अनेक लोकांचे प्रश्न सोडवले आणि त्यांच्याच दारात त्यांच्यावर खटला भरवताय. आम्ही शांत बसणार नाही. आम्ही स्वामी देवांवर खटला भरू देणार नाही आणि तुम्हाला त्यांना चावडीवर नेऊ देणार नाही. महाराज तुम्ही धन्य आहात. हे फक्त तुम्हीच करू शकता. आजवर त्या स्वामींना आव्हान देण्याची हिंमत कुणात नव्हती, ती तुम्ही केली. गुरुदेव गुरुदेव, मी आजचा हा दिवस कधीच विसरणार नाही. त्या स्वामींवर खटला चालणार. कायद्याच्या दरबारात त्यांना उभं राहावं लागणार. गुरुदेव, आज तर जल्लोष झालाच पाहिजे. हो, ज्यांना सगळे देव मानतात त्यांना आज कचेरीत उत्तर द्यायला लागणार आहे. गुरुदेव गुरुदेव. शिवनाथ, आजचा दिवस फक्त तुझ्या एकट्याच्या आनंदाचा नाहीये रे. आज तुझ्या हातून खूप मोठं काम घडलंय. त्या स्वामींना त्यांच्या जागेची जाणीव करून द्यायची वेळ आली आहे. गुरुदेव गुरुदेव. पण त्याआधी तोंड गोड कर. महाराज, मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. महाराज, हा हार माझ्या विजयाचा नसून तुमच्या विजयाचा आहे. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. महाराज महाराज, हे काय झालं? गुरुदेव, हे काय झालं? अरे हा 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 कोणता हार घातलायस तुम्हाला? महाराज महाराज, खरं सांगतो, मी तर फुलांचाच हार घातला होता. पण हा चपलांचा हार कुठून आला? गुरुदेव गुरुदेव. महाराज महाराज, हा कसला संकेत आहे? अरे तू गप्पा बस. गुरुदेव गुरुदेव, हे काय घडतंय? महाराज, अरे शिवनाथ, आता तुझं काय झालं? हा लाडू काय झालं? अर्धा आता खायला किती गोड लागत होता ना, उरल्याला अचानक कडू लागायला लागला. गुरुदेव गुरुदेव, हे सगळं ते स्वामी तर करत नाहीत ना? गुरुदेव गुरुदेव, नाही 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 नाही, म्हणजे तसं नाही. म्हणजे मी ते म्हणत नव्हतो. ते म्हणजे आता स्वामींनी केलं तरी तसं आम्हाला काय होणार आहे ना? आमच्या बरोबर तुम्ही आहात ना. गुरुदेव गुरुदेव, ते काय, मला थोडा भास झाला आणि मला तो जास्त आनंद झाला ना, त्यामुळे मी गरगरतोय आणि काय काही बडबडतोय. गुरुदेव, असो, चला आपण चावडीवर जाऊया. स्वामी येत असतील आणि स्वामींना असं चावडीवर आरोपी म्हणून येताना बघण्यासारखा दुसरा आनंद नाही. गुरुदेव गुरुदेव, चला चला. गुरुदेव गुरुदेव गुरुदेव.
बेड्या बेड्या फुलांचा हार ए शिवनाथ आता काय झालं परत हा? माझ्या हातात बेड्या. अरे काय बोलतोयस तू हे? खरं सांगतोय महाराज. अहो हा हार हातात घेतला आणि क्षणभर मला स्पष्ट दिसलं की माझ्या हातात बेड्या होत्या. अरे शिवनाथ पण तुझ्या हातात हा फुलांचा हार आहे ना. गुरुदेव गुरुदेव. म्हणूनच तर घाबरलोय मी. आधी चपलांचा हार दिसला, लाडू गोड होता, मग कडू झाला आणि हा हार हातात घेतल्यावर मला बेड्या दिसल्या. हे असं का होतंय महाराज? हा कसला संकेत आहे? आपण स्वामींना गुन्हेगार बनवायला चाललो आहोत. बेड्या तर मात्र माझ्या हातात दिसत आहेत. मी कुणाचा गुन्हेगार आहे? कोण गुन्हेगार, कोणाचा गुन्हेगार, याचाच निवाडा आज होणार आहे. आमच्यावर लाठीमार केला तरीही चालेल, पण आम्ही स्वामींना जाऊ देणार नाही. आम्ही स्वामींच्या पुढे उभे आहोत. आधी आम्हाला बाजूला करून दाखवा. हे बघा, आम्ही तुमच्यासोबत भांडण करायला आलेलो नाहीये. आम्ही फक्त आमचं कर्तव्य बजावतो. हे बघा, असं करू नका. आम्ही इथेच आहोत, अजिबात घाबरू नका. आणि मला एक सांगा, खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश तुम्ही नष्ट करू शकता? नाही स्वामी देवा. म्हणूनच सांगतो, सत्य हे सूर्यप्रकाशासारखं असतं. सूर्यप्रकाशाला अवहेरता येतं, पण नष्ट करता येत. सत्याला वेळ लागू शकतो, पण त्याचा प्रकाश थांबू शकत नाही. आणि ज्याची बाजू सत्याची आहे त्याने खोट्याला का घाबरावं? पण स्वामी देवा, तुमच्यावर खटला भरवला जातोय, त्याचं काय? या गोष्टीने कृष्णाचा सन्मान कमी झाला का? कृष्णाला कारावासात जन्म घ्यावा लागला, रामालाही 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला. आम्ही रामकृष्णाच आहोत. त्या युगात त्यांनाही काही गोष्टींना सामोरं जावं लागलं आणि आता कलियुगात काही गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागलं. राम असो, कृष्ण असो वा गुरु, सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला संकट थांबवू शकत नाही. संकट फक्त त्याच्या सत्वाची परीक्षा घेतात. तेव्हाही ते भक्तांच्या कल्याणासाठीच संकटांना सामोरे गेले आणि आम्ही आज भक्तांच्या कल्याणासाठीच त्याला सामोरे जाणार. गुरुदेव गुरुदेव गुरुदेव, आपण वेळेत आलो. स्वामींना आरोपी म्हणून पाहता येईल. गुरुदेव गुरुदेव. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की बोला मार्तंड महाराज की बोला मार्तंड महाराज की बोला स्वामींवर खटला दाखल करणाऱ्यांचाच आज न्याय होणार आहे. आणि स्वामी देवांवर खटला चालवणाऱ्यांचाही न्याय होणार. श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की चला आम्ही आलोय. चालवा तुमचा खटला. अगं घाबरू नकोस मी काहीही करणार नाहीये तुला. मी गावातल्या इतरांसारखा नाहीये ग. इथे बसतेस हा इथे हा ये. अगं मी तुला काही करणार नाहीये. तू माझं ऐकतेस ना हा इथे इथे बसणार तू. इथे इथे हा ये 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 चल चल हा हे तुझंच आहे ये ये हा बस बस इथे हा हा मी फक्त तुझी काळजी घेतोय ग. घाबरू नकोस हा. स्वामींनी आपल्याला इथे एकत्र आणलंय त्यामागे नक्कीच काहीतरी प्रयोजन असणार. सगळ्यांकडूनच नाकारलं जाणं काय असतं, माणसं आपल्यापासून दूर जाणं काय असतं हे मला माहिती आहे. कारण तुझ्यासारखाच मी पण भोगतोय ग. अगं थांब. अगं काय करतेस? अगं रेणुका अगं थांब थांब. अगं तो डाग आहे. अगं काय करतेस रेणुका? रेणुका अगं थांब. अगं थांब. अगं सोड. अगं तो डाग आहे, जखम नाहीये. तुला संसर्ग होईल ग. तिला स्वतःची जाणीव नाहीये पण ही माझ्या जखमेची काळजी घेते. हिचं सगळं हरवलंय पण अजूनही हिच्या मनात दुसऱ्याची काळजी राहिली. सुभेदार साहेब आम्हाला न्याय द्या. माझ्या घरात घुसून माझ्या निष्पाप बाळाला पळवून नेलं होतं यांनी. आणि ते बाळ आमच्याकडून हिरावून घेणार अशी धमकी देत होते ते आम्हाला वारंवार. सुभेदार साहेब अक्कलकोट मध्ये कोणालाही कायदा हातात घ्यायची मुभा असू शकत नाही. यांनी कायदा हातात घेतलाय. गुन्हा केला यांनी. यांना शासन झालंच पाहिजे. बस. तुमच्याकडे स्वामींच्या विरोधात काही पुरावे आहेत का? कुणी साक्षीदार आहेत का? हो माझी बायको आणि मी आम्ही दोघंही साक्षीदार आहोत. रेणुका अगं राहू दे आता. कशाला एवढी काळजी करतेस? अख्ख्या जगाने मला झिडकारलं. स्वतःच्या वडिलांनी सुद्धा घराच्या बाहेर काढलं. सगळ्यांनीच या आजाराचा बाऊ केला. सगळी माणसं माझ्यापासून दूर गेली.
पण ही जिला सगळे मानसिकदृष्ट्या आजारी म्हणतात, तिने मात्र एका क्षणाकरता या आजाराचा विचार केला नाही. तिला फक्त एवढंच माहिती आहे की हा डाग माझ्या अंगावरती असू नये. तिला याची भीती नाही वाटली. तिला माझी कळव आली. आम्ही समदुःखी आहोत म्हणूनच स्वामींनी आम्हाला इथे आणलं असेल, एकमेकांचं दुःख वाटून घेण्यासाठी, एकमेकांचं मन हलकं करायला आणि या कठीण काळामध्ये एकमेकांची सोबत करायला. रेणुका, अगं हा डाग जाणारा नाहीये. राहू दे, राहू दे. जेवून घे. भूक लागली आहे ना तुला? हा हा, बस बस. हा हा, बस. ए शिवनाथ, काय बोलतोयस तू? ताई, कपिला ताई, आम्हाला आक्षेप आहे सुभेदार साहेब. कपिलाताईंचं बरोबरच आहे. सुभेदार साहेब, जे लोक आरोप करतायत तेच आरोपाचे साक्षीदार कसे होत आहेत? म्हणजे आम्ही खोटं बोलतो असं म्हणायचं आहे का तुम्हाला? आमचं एवढंच म्हणणं आहे, आरोप म्हणजे पुरावे नव्हे. सुभेदार साहेब, अहो हे आरोपात काही तथ्यच नाहीये. हे सगळे आरोप खोटे आहेत. त्यामुळे हा खटला इथेच रद्द करावा. नाही, आम्ही असं होऊ देणार नाही. हा खटला चालूच राहणार. मग आधी पुरावे द्या आणि आरोप सिद्ध करून दाखवा. हो ना, पुरावे आणा, साक्षीदार आणा आणि मग बोला तुमच्या कायद्याचं काय म्हणणं आहे ते. कळलं का? पुरावे आधी शिवनाथ आणि मग बोल. बरोबर आहे. आम्ही आवाज केलाय वेगळं. त्याची काही गरज नाहीये, गरज नाहीये, गरज नाहीये. आम्हीच घेऊन गेलो होतो याचा बाळ. गुरुदेव गुरुदेव. झालं, निकाल लागला. सुभेदार साहेब ऐकलत ना? यांनी गुन्हा मान्य केला. मार्तंड महाराज, गुन्हा सिद्ध झाला.